एका घरात वावरायचं होतं, पण तिथे राहताना रोज जणू नरकातच झोपायचं होतं. सासऱ्याने कपडे फाडले आणि दिराने खाली पाडले. मित्रहो, ही लाईन काय कुठल्या पिक्चर मधली नाही, तर ही आहे प्रत्यक्ष जगलेली, तडफडलेली आणि आज थरथरत्या आवाजातून बाहेर पडलेली एक खरी गोष्ट. म्हणजेच वैष्णवी हगवयांच्या मोठ्या जावई मयुरी जगताप हगवणे हिची. हगवणे म्हणजेच राजकीय वजन असलेले घर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र हगवणे. परंतु बाहेरचा मुखवटा मात्र अतिशय वेगळा आणि आतलं सत्य मात्र अतिशय बेसूर. हे हगवणे कुटुंबामध्ये काय काय चालतं हे सांगताना मयुरी हगवणे यांचा आवाज थरथरत होता. कारण ती वाचली, पण वैष्णवी मात्र गेली. कारण वैष्णवी शेवटपर्यंत सहन करत राहिली. लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच छळ सुरू झाला. साडी अशीच का नेसली, अशीच कपडे का घातली, सासऱ्याकडे तू वाईट नजरेने बघते, असे काही कारण काढून त्रास दिला जायचा. मयुरी सांगते की सासूने तर रोजच आरोपांचं विष पाजलं आणि सासऱ्याने मारहाण केली, तसंच दिराने देखील मारहाण केली आणि एक दिवस तर थेट माझे कपडेच फाडले आणि दिराने मला खाली फरफटत जमिनीवरती नेलं. आणि हे केवळ मयुरी बाबतच नाही, तर वैष्णवी हगवयांच्या बाबतीत देखील हेच होत होतं. दिवाळीच्या दिवशी देखील घरात भांडणं व्हायची, मोबाईल हिसकावून घेतले जायचे, कारण माझ्या मोबाईलमध्ये छळाचे पुरावे म्हणून मी काही व्हिडिओ काढले होते. सासरे, सासू, दीर आणि नणंद सगळ्यांचा सहभाग होता. एवढंच नाही तर मयुरी पुढे सांगते की माझ्या नवऱ्याला मारून टाकण्याचा प्लॅन देखील त्यांनी शिजवला होता, परंतु तो गुपचूप मी ऐकला आणि म्हणून आम्ही वाचलो आणि मग आम्ही घर सोडलं व सेपरेट राहायला लागलो. मयुरी म्हणते, मी त्या घरातून वेळेत बाहेर पडले म्हणून मी जगले आणि आज तुमच्याशी बोलते. पण वैष्णवी ती मात्र फसली. मयुरी सांगते की वैष्णवीला माझ्याशी बोलू दिलं जात नव्हतं, कारण तिला माझ्या विरुद्ध भडकवलं जात असे. तिच्यावरती होणारा छळ हा मला नोकरांमार्फतच समजत होता, परंतु ती एकटी लढत राहिली, असं मयुरी सांगते. एवढंच नाही तर मयुरीने पुढे सांगितलं की वैष्णवीला फॉर्च्युनर गाडी मागितली, ते देखील थेट आमच्या समोरच. माझ्या नवऱ्याला देखील त्रास दिला गेला, कारण हगवणे घराणं म्हणजे राजकारणाच्या आडून छळाचं मॅन्युफॅक्चरिंग करणारं घराणं वय, असं देखील मयुरी म्हणते. आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे हे कुटुंब पोलिसांवरती देखील दबाव आणत होतं आणि राजकीय बॅकिंगचा गैरवापर केला जात असे. तसेच घरातल्या सुनांवर अमानुषपणे अत्याचार करत असे. मयुरी सांगते की वैष्णवीच्या बाळाची देखील हाल केली जात असे. म्हणूनच वैष्णवीचं बाळ मी मागितलं होतं, परंतु त्यांनी मला ते दिलं नाही. हगवणे कुटुंबाचं खरं रूप आता जगासमोर आलंय. पण प्रश्न एकच आहे की राजकीय ताकदीपुढे पीडितांचं दुःख खरंच इतकं नगण्य आहे का? आणि अजून किती वैष्णवींचं आयुष्य असंच संपवणार आहोत आपण? कारण ही फक्त एका मयुरीची कहाणी नाही, तर ही आहे प्रत्येक बाईची गोष्ट, जी कुणाच्या तरी घरात राहते पण नरक यातना सहन करत असते. मित्रहो, या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय हे खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. व हा व्हिडिओ जर आपल्यास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.